पुरंदर तालुक्यात भाजपला धक्का. पंचायत समितीत राष्ट्रवादी शिवसेना एकत्र. पुरंदर तालुक्याच्या राजकारणात सोमवारी मोठ्या नाट्यमय घडामोडी ह्या घडल्या. पुरंदर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे शिंदे गट यांच्यात अनपेक्षित युती झाली. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे यांची सभापतीपदी तर शिवसेना शिंदे गटचे प्रवीण जगताप यांची उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. पुरंदर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत हे मिळाले नव्हते. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्षांकडून जोरदार राजकीय हालचाली ह्या सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता ही व्यक्त केली जात होती. मात्र आज झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीने शिवसेना शिंदे गटासोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. पंचायत समितीच्या सभापती पदावर अमित झेंडे यांची तर उपसभापती पदावर प्रवीण जगताप यांची निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. पुरंदर पंचायत समितीच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभापती आणि उपसभापती पदाची घोषणा करण्यात आली. तसेच नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान या अनपेक्षित युतीमुळे पुरंदर तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून पुढील काळात याचे परिणाम काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात एकमेकांविरुद्ध जोरदार प्रचार करत जनतेची मते मिळवून निवडून आलेले हेच नेते आता सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे ही अनपेक्षित युती पुढील काळात किती टिकते आणि जनतेने दिलेल्या कौलाचे नेते कसा मान राखतात याकडे आता सर्व पुरंदर तालुक्याचे लक्ष हे लागून आहे. मंडळी, अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.